तानाजी मालुसरे. कोंढाणा म्हणजे सिंहगडची लढाई. आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी मोठ्या मोहिमा आखून मुघलांच्या ताब्यातील 23 किल्ले घेण्याचे ठरविले. सुरुवातीला त्यांनी कोंढाणा किल्ला घ्यायचे ठरवले, कारण कोंढाणा किल्ला स्वराज्यातील मध्यवर्ती किल्ला होता. या किल्ल्याच्या साहाय्याने 12 मावळावर ताबा ठेवणे शक्य होते. कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी आपल्या शिरावरती घेतली. रायगड जिल्ह्यातील उंबरठ पोलादपूर जवळचे गाव. या गावचे असणारे तानाजी मालुसरे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गोडोली होय. तानाजी मालुसरे छत्रपतींचे बालपणीचे सवंगडी होते. आपला मुलगा रायबा याच्या लग्नात व्यस्त असलेल्या तानाजीने आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे असे म्हणत कोंढाणा ताब्यात घेण्याचा विडा उचलला. कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड हा एक शूर राजपूत होता. त्याच्या दिमतीला 1500 हशमांची फौज होती. 4 फेब्रुवारीच्या रात्री राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करून सिंहगडाच्या पायथ्याला पोहोचले. दिवसा सुद्धा चढण्यास अवघड असणारा हा द्रोणागिरीचा कडा तानाजींनी कोंढाण्यावर चढाईसाठी निवडला. भयान कळो की रात्री मर्द मावळे दोरखंडाच्या साह्याने द्रोणगिरीचा कड्यावरून वर चढू लागले. कडा चढत असताना दोर तुटून कित्येक मावळे दरीत पडले, पण शेवटी 500 वर मावळे कडा चढण्यात यशस्वी झाले. किल्ल्यावर अचानक हल्ला केल्यामुळे मुघल सैनिकात गोंधळ माजला. किल्ल्यावर मोठी हातघाईची लढाई झाली. किल्लेदार उदयभान राठोड व तानाजी मालुसरे यांच्यात मोठी लढाई झाली. लढताना हातातील ढाल तुटल्यामुळे तानाजीने डाव्या हातावर शेला गुंडाळून त्यावर तलवारीचे वार झेलले. शेवटी दोघेही जखमी झाल्यामुळे खाली कोसळले. तानाजी धारातीर्थी पडल्यामुळे मराठी मावळ्यांमध्ये गोंधळ उडाला. याच वेळी सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा यांनी मुख्य दरवाजातून प्रवेश करून निकराची लढाई करून किल्ला काबीज केला. रात्रीच्या वेळी गडावरील गवताच्या गंजा पेटवून राजगडावर छत्रपतींना किल्ला जिंकला गेल्याचा इशारा दिला. कोंढाणा इसवी सन 4 फेब्रुवारी 1670 रोजी मध्यरात्री मराठ्यांच्या ताब्यात आला. कोंढाण्याचे संपूर्ण युद्ध हे रात्री झाले. सभासदाच्या बकरीत या युद्धाचा पुढील प्रमाणे उल्लेख आहे. तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की कोंढाणा आपण घेतो असे कबूल करून वस्त्रे विडे घेऊन गडाचे यत्नास 500 माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे मर्दाने निवडून रात्री गडाच्या कडावरून चढवले. गडावर उदयभान राजपूत होता. त्यास कळले की गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल राजपूत कंबर कस्ता होऊन हाती तोहा बार घेऊन हिलाल चंद्रज्योती लावून 1200 माणूस तोफाची व तिरंदाज बर्चीवाले चालून आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर राजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. 500 राजपूत ठार झाले. उदयभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे महाशूर. तानाजीची डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डाव्या हाताची ढाल करून त्याचवर ओढ घेऊन दोघे महारागास पेटले. मोठे युद्ध झाले. एकाचे हाते एक तुकडे होऊन फिरंगीच्या वारे पडले. दोघेही ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा म्हणजेच तानाजी मालुसरांचा भाऊ याने हिम्मत धरून कुल लोक सावरून उरले. राजपूत मारले.
किल्ला काबीज केला आणि गडावर पागेचे खण होते त्यास आग लाविली. त्याचा उजेड राजियानी राजगडाहून पाहिला आणि बोलले की गड घेतला, फत्ते झाली. असे झाले. तो जासूद दुसरे दिवशी वर्तमान घेऊन आला की तानाजी मालुसरा यांनी मोठे युद्ध केले. उदयभान किल्लेदार यास मारिले आणि तानाजी मालुसरा पडला. असे सांगितले, गड फत्ते केला. असे सांगताच राजे म्हणू लागले की एक गड घेतला परंतु एक गड गेला. असे तानाजीसाठी बहुत कष्टी झाले. कोंढाणा किल्ला जिंकल्याची बातमी छत्रपतींना समजल्यानंतर अत्यंत दुःखी झालेल्या राजाने गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले. त्यांनी कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. छत्रपतींनी आपल्या या सवंगड्याचे शव उंबरठ या तानाजींच्या गावी पाठविले. ज्या मार्गावरून तानाजींचे शव गेले तो मार्ग मडेघाट या नावाने ओळखला जातो. आपल्या धन्याच्या वचनाला जागून किल्ला ताब्यात घेणारा तानाजी खरोखरच सिंह होता.